अगं सॉरी जरा गडबडीत आहे. काय सॉरी बिर नाही, आताच्या आता फोन उचल. आता तेवढा वेळ नाही मला. इतकं काय का महत्वाचं काम आहे? आहे मला काम काय तर. तुला कुठं काय चाललायस? जाऊ दे कुठं, तुला काय करायचंय? तू सांगतोय का नाही? नाही सांगत जा. काका ए बाय कसं काय कलाक मारतंय? मग कुठं चाललाय सांग लवकर. अगं महेश का थोडं काम आहे त्यावर चाललो भेटायला. मला माहित आहे तू शिवानीकडे चाललायस का माझ्याकडे. जा जा पण लवकर ये. लगा येते का नाही? येते का नाही? काय लागा 1.5 तास झालं बसली इथं. पण मी लावायच असते नाही. फोन बघ किती लावली ती. फोन लाव घरी आहे. हा घरीच ठेव जा फोन. अरे तिच्या अनुप पण मी लावलं म्हणून घेत ठेवणार लेडी. होय. अजून आली होती अरे नाही मी तिला सांगितलेलं 10 वाजता ये म्हणून, पण अजून काय आलं नाही लागा ते. मग एक काम करतो का, काय? तूच घेऊन ये लागा. अरे पण मी आणतो, पण तुमच्या दोघांमध्ये माझं काय काम आहे र? उग तुमच्या दोघांमध्ये कबा मी हाटी कशाला? तसं नाही रे, मग? मला माहित आहे आपण दोन लहानपणापासून मित्र आहे. दुसरं कोणाला सांगू शकत नाही असल्या गोष्टी तरी, पण तुलाच बोलू शकतो. हे तर बरोबर माहित आहे तुला. चालतंय, आणतो मला मग. विश्वास नाही, चालतंय पण तू सोडला. काय म्हणते मी, आणतो की आता. तुझी गाडी घेऊन जातो. हा जातो. चालतं मी थांबू का? थांब थांब आलो बघू. मोबाईल नाही आता सांगतोय. मग फोन कसं करू? मग आता मी सांगतो तुला फोन लावला. घरी जा फोन घ्यायचा वाटलंच तर. तू तिला घेऊन ये, मी घरा फोन घेऊन. हा हा. मोबाईल घे घरात ना हा. आणि येऊन फाट्यावर थांब, मी लगेच तिला घेऊन येतो. लगेच ये. फोन लाव तुला. आलोच. लय उशीर झालाय सण, आता ओरडतेस मला. मम्मी पण ना जेव्हा काम सांगायचं नसते तेव्हा सांगते. अजून आवरून नाही तुझं? अरे मम्मीनं काम लावलेली आणि कशी पण नाही, मग ती सगळी करायला लागते मलाच काम. सनी कुठं आहे? अगं सनी नाही आला, त्यानं मला सांगितलं जाऊन घेऊन ये म्हणून. तुला हा तेच काय काम होत तिथं? तो मोबाईल नाही घरी गेलाय, मग मला म्हटला घेऊन या तिला फाट्यावर. बर कोणी मोरखापणा करा सांगितलं जरा. अरे आत्ती म्हणले नव्हते वय बापराज पैसे त्या पाशी म्हणून. आणि त्यानं आता फोन घेतले त्याचं काय करायचं? फोनचं काय घेऊन बसलाय रे? तुला माहित नाही ती 10 रुपयासाठी काय बी करते. अरे या महिन्यानं काय वडापला गाठ लावलं रे? तुला लोकांच काय करायचं आहे? तुझ्या ताटात वाढलेलं बघ की, मोबाईल काढून घ्यायचं बघ. वाढत बघ नाही. आपण त्याच मापाचा आहे. आपण कुठे जेवाय बसला तरी तुम्हाला कोण वाढत नाही. नाही लहान विषय लय वेगळा आहे. काय विषय वेगळा आहे? अरे एकदा शिवानीला घेऊन जातोय, एकदा सुमनला घेऊन जातोय. जा दे मरू दे, शेती मोबाईल बघ पहिला, तुला सांगतोय. निखिल तुझ्या बुद्धीचा शिरते का नाही? काय लगा काल धरणं ते सुमनला घेऊन जात हा. होता, आता शिवानीला घेऊन जातोय, उद्या जानेवारीला घेऊन गेला तर? सोन्या तुला सांगतोय सगळं बोल. मा डोकं अजून फिरल्या सांगतोय, अजून फिरवू नको तू. काय? तुझं मोबाईल बघ, ती परत बघू चल. नाही 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 निखिल, तो डोक्याचा शिरते का नाही? उद्या जानेवारीला घेऊन गेलो तू काय करणार? चल बघू, हे विषय पहिला सोडवायचा तुला सांगतोय. सोडवायचा? हा नाही विषय उद्या संपवायचा, हा, नाही. सोडवायचा नाही.
नाहीतर उद्याला का आज शिवानीला घेऊन फिरलाय, काल सुमनला फिरत होता, उद्या जान्हवीला घेऊन फिरला, आपण काय टाळ्या वाजवत बसायचं बे? तू ती पहिला फोन घेते का? घेऊया की, चल मग तिकडे घरी जाऊया की त्याच्या. राणे, काल आपण दोघी पण कॉलेजला गेलो नाही. जान्हवी शिवानी भेटलं होतं मला, माहितीये का? काय म्हटलं मग? काय सर लय ओरडत होतं, शिंदे सर तुझ्यावर तर लय. बाई बाई, एकदा त्यांचंच मेन लिहायचं राहायचंय आणि तेच ओरडतात. मग तर काय. तुला उचके का लागले त्या? कोणतर आठवण काढत असणार आहे तुझी. काय माहिती ग, भैया काढत नसेल ना? काय अगं समान, मला वाटलं दुसरं कोणाचं नाव घेशील. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला वाटलं तू महेशचं नाव घेशील. त्याचं नाव माझ्या पुढे अजिबात काढत नाही बघ, सांगते तुला. का बरं? ऐन टायमाला तेच नाव घेतलं, तुला लय भारी वाटत होतं. आता बरं राग यायला लागलाय ग. कधी म्हणलेली तुला मी? माहित नाही का त्या दिवशी खुशी सोबत अभ्यास करत बसताना? ती सगळं जाऊ दे, पाणी दी मला पहिल्याचा. धर. काही काही थांबना बाई उचकी. सगळं बाटली होत आता तोंडात. थांबते आता, मी तुला काही बोलत नाही. कोणाच्या आठवणीत त्या कोणाच्या काही नाही. कोण काढायचं ती काढू दे. अभ्यास कर आता, झाला असेल तुझं तर. आते आहे का घरात? आली बाई बोंबल भिकी. नाही येत ती घरात. ए राणे, तुला जेवढं विचारले ना तेवढं सांग, बाकीचं काही बोलू सांगितलं ना नको. मग नीट. आत्ती नाही घरात, 2 दिवसाने येणार आहे. तुला सांगितलं होतं का नाही लागा आत्याला पैसे देऊ नको म्हणून? आता मला माहित आहे. एवढं काय काम आहे तुमच्या आत्तीकडं? अगं आत्तीला बापूरावच्या कामाचे पैसे दिले तर बापूरावानं आमचा फोन काढून घेतलाय. माझ मला फोन पाहिजे, तुला सांगतो. अरे देऊया रे, बापूराव आपलाच माणूस आहे की. आपलाच आहे, तुझा असेल आता, माझा नाही. हे सोनं निघल्या. महेश कुठं आहे? काय तुझं काय? महेश कुठं आहे? गेलाय बोंबलत. नीट विचारले म्हणून नीट सांगायचं असतं, कळलं का? तू पण कुणाच्या नादी लागलेस? राहू दे, काही विचारायची गरज नाही. दुसरं कशाला काढतोय रे? मग हिला कळत नाही का? ए सुमन, महेश आणि शिवानी गेलेत गाडीवर बसून. कुठे गेलेत काय माहित नाही. गाडीवर? हा, गाडीवर गेली ती. जाते का तू त्यांच्या माग? ए नीट बोल की. गाडीवरच गेले ती, कुठे गेलीत काय माहित नाही. नक्की शिवानीच होती ना ती? होय. चल बाबा, मग डोसकं फिरले अगोदर. चल चल. येडीच आहे ती. सुमन, त्या सोन्या निघल्याकडे काय लक्ष देऊ नको. ती येडे येते. कशावर होती दोघं एडी ती ग? कशावर म्हणजे आता? ती दोघं कशावर? काल महेश चॅटिंग करत बसलो होतो तिच्यासोबत. शिवानी सोबत? हा. हे बघ सुमन, मी त्या दिवशी तुला सांगितलेलं त्या माहिती ना सोडून दे म्हणून. अजून पण वेळ आहे. झाला असेल तर तुझा अभ्यास कर. मी तेच करणार आहे. महे येते का नाही लाव? किती वेळ झालं? महेश, काल तू मेसेज करून ऑफ कर गेलास रे लगेच? काय नाही. अय मॅडम, तुमचं झालं असलं तर उतरता का आता? एवढं लवकर एवढं कुठं उतर? तिला नाही गेलं जातो मी. चल जाऊ का? काय युती? नाही थँक्यू बर का. हे बरं सांग, तू कुठं चाललाय? घरी जाऊन काय काम आहे तुला? मग चल माझ्यासोबतच. दोघांची मध्ये कशाला मिळाली? अरे जरा कोणतं आलं बिलं तर सांगाल तर. चल चल.
कुठे गेलती ग? घरी गाडी कुठं ठेवल्या राव पायात चालून चालून कडकं पडलं. गाडी बसा सोकलाय ना त्याला कोण टाकायचं? त्याला कोण टाकायचं म्हणजे तुम्हीच शेट आहे राव तुम्ही. त्याला टाकाय नको काय नको नुसतं बसायला पाहिजे फिरायला पाहिजे गावभर. मग कशाला शेट झालाय तुम्ही? अरे ते अजून 3 लाख रुपये द्यायचा इथं. तुम्हीच शेट कोणाला गंडवायला लागला? काय झालं? आता मला माहित नाही बे. शेवटी आपल्याला शांत्या म्हणते ती कळलं का? चल जाऊ आता, पाय लागल तुमचा दुखायला. चालाच आहे. हो ही काय अरे शिवानी रे, तुम्ही शेट पाकरू गेलं. तू माझं डोकं खाऊन बसशील त्या. डोकावणं म्हणजे खरं बोललेलं टोचतोय तुम्हाला. पुरी पटवायचं काम तुमचं नव. पुरी पटवाय तर कोणी आमच्यासारखे तुला म्हणायचं काय? म्हणायचं काय म्हणजे तुमची जण पुरीच पटव. अरे त्या दिवशी शिवानीला दाखवला असता माझा हेच का सुमित शेटचा. फक्त बाप दादाला बघून शांत बसलो मी. काय राव सुमित शेठ तुम्हाला काही शोभलं नाही. चल हाय शाना उगाच जखमा मी चोरू नको. आणि ते एक दिवस माझीच होणार आहे. होय होय होत्या हा. घ्या सपनात. ते रे शांत्या असं का बोलतोय रे? कुठं चाललंय? घरी चाललोय. पटाक दिशी घरी. बरोबर चल बाबाला भीतोय. हे लागते मोठा भावा. Chum chum.